वर्षाच्या थेरड्यानं आपल्या स्वतःच्या सख्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केला आणि ही न्यूज ऐकल्या माझं डोकं फिरलं. अजून एक मी न्यूज ऐकली की मालेगावात सुद्धा एका प्राध्यापकानं आपल्या विद्यार्थिनीच्या अत्याचाराचा प्रयत्न केला. म्हणजे एका दिवसात 2-2, 3-3 न्यूज येत आहेत अत्याचाराच्या, बलात्काराच्या. आणि आपले मुख्यमंत्री काय करायला लागल्यात, गेले 15 ते 16 तासापूर्वी विकसित महाराष्ट्र या कार्यक्रमात निवांत हसत खेळत बोलतायत. कसला विकसित महाराष्ट्र, कुठला विकसित महाराष्ट्र दिसतोय? महाराष्ट्रात बलात्कार थांबना झाल्यात, रोज 1-2 बलात्कार होत आहेत. आणि कसला विकसित महाराष्ट्र, आणि हसत खेळत तुम्ही तिथं माईकवर बोलताय. आणि मी जर सरकारला प्रश्न विचारतोय तर काहींना जे अंधभक्त आहेत त्यांचे काहींना राग येतोय, मला सरकार यात करू शकत नाही, हा न्यायालयाचा निर्णय आहे का? म्हणजे न्यायालय सरकारवर चालत नाही, सरकार न्यायालयावर चालत नाही, काय हा प्रश्न आहे? सोलापूरचं प्रकरण तरी शांत झालंय का हो? आंदोलन करणाऱ्या लोकांना तुम्ही कसलं मारलंय, लाठीचार केलाय, तोपर्यंत त्यांना तुम्ही तिथनं हटवलं, तवर पुण्यात हा परत अत्याचाराचा प्रयत्न, परत लोक रस्त्यावर उतरली, परत तुम्ही त्यांच्यासोबत तेच करणार, त्यांची तोंड बंद करणार आणि सरकार नुसतं बघत बसणार. हेच चालू आहे महाराष्ट्रात. विकसित महाराष्ट्र नाहीये मुख्यमंत्री साहेब, आपला महाराष्ट्र भोसड्यात गेलाय आणि तो तुमच्यामुळे गेलाय. शिव्या द्यायची वेळ आणायला लागलाय. आणि जे अंधभक्तांना ह्या सगळ्या गोष्टीचा राग येतोय की नाही, त्या अंधभक्तांच्या पोरींसोबत जर ही गोष्ट झाली ना, तेव्हा तुम्ही बोलायला या. कारण हे सामान्य व्यक्तीवर व्हायला लागलंय ना, त्यामुळे तुम्हाला काही फरक पडना झालाय. त्यामुळे आता सगळ्या गोष्टी सामान्य माणसावर सोडून द्या. त्या माणसांना सामान्य माणसांच्यात सोडा. सामान्य माणूस बघून घेईल त्याला जिवंत सोडायचा की त्याला काय करायचा, की त्याचे तुकडे तुकडे करायचे, त्याला फाशी द्यायची, त्याला हाणायचा, मारायचा, जाळायचा, हे पूर्णपणे सामान्य जनता ठरवेल.